नमस्कार, मी कुमारी ऐश्वर्या विजय यादव जागर संविधानाच्या अभियानांतर्गत आयोजित भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तुमच्या समोर विषय मांडते. भारतीय संविधानाचा ढाचा आणि घटना दुरुस्ती. निवडक 296 लोक, जवळपास 3 वर्षांचा काळ, 12 सत्र, 167 बैठका या पद्धतीनं भारतानं स्वतःला एक घटना दिली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच धर्म, प्रांत, भाषेमध्ये विभागलेला हा भूभाग एक राष्ट्र झाला. ही राज्यघटना केवळ एक पैलू नसून आपल्या देशाचा आत्मा आहे. चला तर मग पाहूयात काय आहे ही घटना, काय आहे हे संविधान. संविधान म्हणजे एक विधी, एक कायदा. मग 1950च्या आधी या देशात कायदा नव्हता का? तर त्याआधी होते इंग्रजांचे कायदे, त्याआधी होते संस्थानिकांचे नीती नियम, त्यानंतर मग युक्त स्वातंत्र्याचा कायदा, मग त्यात येते घटना समिती. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, समितीचे घटनात्मक सल्लागार सर बी एन राव, घटना समितीचे अध्यक्ष घटना समितीतल्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी संविधानाचा एक मसुदा तयार केला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी या मसुद्याला भारतीय राज्यघटनेचा दर्जा देण्यात आला. संविधानाची प्रास्ताविका, संविधानाची उद्देशिका, संविधानाचा सरनामा म्हणजे संविधानाचं एक छोटंसं प्रारूप ही या घटनेच्या प्रास्ताविकेला म्हटलं जातं. तिला जगातल्या नामवंत लोकांनी नावाजलं. चला तर मग पाहूयात काय आहे ही घटना, कशी झाली या घटनेची निर्मिती. संविधान सभेच्या वेगवेगळ्या बैठका सुरू होत्या. त्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे प्रतिनिधी आपापल्या परीने भूमिका मांडत होते की संविधानाची सुरुवात कशी करायची. त्यामध्ये हिंदूंचे प्रतिनिधी बोलतात, सर्वसाक्षी ईश्वराला प्रमाण मानून सुरुवात करा. तर मुस्लिम प्रतिनिधी बोलतात, अल्लाह को हाजिर नाजिर मान के शुरुआत कीजिए. तर शीख प्रतिनिधी बोलतात, वाहेगुरु की खालसा वाहेगुरु की फतेह अशी सुरुवात करा. जर पर्टिक्युलर धर्माचा जर विचार केला तर फक्त त्या पर्टिक्युलर धर्माचे लोकच संविधानाचा अंमल करतील, मग बाकींचं काय? मग नेहरू आणि आंबेडकर ठरवतात एक धर्मनिरपेक्ष सुरुवात करायची आणि ती सुरुवात होती ती अशी: वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक आमच्या प्रती हे संविधान अंगीकृत आणि समर्पित करीत आहोत. दॅट इज द ओरिजिन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सेकंड पार्ट येतो नेचर अँड स्कोप ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यामध्ये घटनेचं स्वरूप हे 5 शब्दात सांगितले: सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य पद्धतीचं हे स्वरूप असेल. सार्वभौम म्हणजे एक अशी यंत्रणा जी बाह्यबंधनापासून मुक्त असेल आणि अंतर्गत सर्वोच्च शक्ती असणारी असेल. ही घटना धर्मनिरपेक्ष असेल. कोणत्याही एका पर्टिक्युलर धर्माचं वर्चस्व या घटनेवरती किंवा या देशावरती असणार नाही. ही घटना लोकशाही मूल्यांवर आधारलेली असेल. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही असेल. ही घटना गणराज्य पद्धतीची असेल. राजा हा राजाच्या पोटी नाही तर मतपेटीतून जन्माला आला पाहिजे, असे हे या घटनेचं स्वरूप होतं. त्यानंतर येतात एम्स अँड ऑब्जेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यामध्ये सांगितलंय सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. सामाजिक न्याय म्हणजे व्यक्ती व्यक्तीमध्ये भेदाभेद नसला पाहिजे. राजनैतिक न्याय म्हणजे एक व्यक्ती एक मत असेल. त्याचबरोबर आर्थिक न्यायही प्रस्थापित झाला पाहिजे. सत्ता आणि संपत्तीचं फेरवाटप करताना प्रत्येकाला आपली रोजीरोटी सम्यक मार्गाने मिळवण्याची संधी मिळाली पाहिजे. 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आणि 21 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार दिला. ज्या काळात घटना तयार केली त्या काळात निवडणुकीला उभं राहण्यासाठी शिक्षणाची अट ठेवली गेली नाही, कारण त्या काळात साक्षरतेचा टक्का हा 40% पेक्षाही कमी होता. आणि अशा परिस्थितीत जर शिक्षणाची अट ठेवली गेली असती तर गोरगरीब कष्टकरी समूहातील एखादा अशिक्षित पार्लमेंट किंवा असेंब्लीपर्यंत पोहोचू शकला नसता. दुसरं म्हणजे दर्जाची व संधीची समानता. प्रत्येक व्यक्तीचं सोशल स्टेटस हे समान असेल. कायद्यासमोर सर्वजण समान असतील. तिसरं म्हणजे विचार, श्रद्धा तथा उपासनेचं स्वातंत्र्य. प्रत्येक जण आपापल्या धर्माप्रमाणे वागू शकतो, पण त्यानं त्याची धार्मिक चौकट ही सामाजिक गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारी नसावी. मेन घटनेकडे दृष्टिक्षेप टाकतात. त्यामध्ये टोटल 395 अनुच्छेद आहेत. महत्वाचे अनुच्छेद पाहता अनुच्छेद 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. जशी शरीराला अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरज असते त्याप्रमाणे वैचारिक वाढ होण्यासाठी काही मूलभूत हक्क गरजेचे असतात. त्याला मूलभूत हक्क म्हटलं गेलं. अनुच्छेद 14 मध्ये सांगितलंय एव्हरीवन इज इक्वल बिफोर द लॉ, कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. अनुच्छेद 15 मध्ये सांगितले सर्वांना समान संधी दिली जावी. अनुच्छेद 16 क्लॉज 4 मध्ये सांगितलेलं आहे ज्यांना संधीच मिळाली नाही त्यांना अधिकची संधी देण्यात यावी. संस्थानिके आणि अल्पसंख्याक यांच्यातली दरी पाहता संस्थानिके अतिशय वर आणि अल्पसंख्याक अतिशय बुडाताळाला होती. त्यामुळे संस्थानिकांचे काही अधिकार कमी केले आणि अल्पसंख्याकांना अधिकचे अधिकार देऊन त्यांच्यामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केला. पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित न्यायव्यवस्थेने नाकारले गेले त्यांना त्यांचे अधिकार परत देऊन त्यांना जगण्याची एक विशेष संधी प्राप्त करून देऊन निर्धोकपणे जगण्याचं स्वातंत्र्य देण्यात यावं. त्याला आरक्षण म्हटलं गेलं. ही आरक्षणाची अट ही सामाजिक मागासलेपणावर होती. त्यानंतर येतं
अनुच्छेद 17 त्यामध्ये सांगितले सर्व प्रकारच्या भेदभावांना प्रतिबंध केला पाहिजे. गावबंदी, रोटीबंदी, स्पर्शबंदी, बेटीबंदी, लोटीबंदी सर्व प्रकारच्या बंद्या हटवल्या गेल्या. त्यानंतर अनुच्छेद 21 मध्ये सांगितले प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत केलं आणि या सर्व अधिकारांचं या भारतीय संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर अकॉर्डिंग टू आर्टिकल 32 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन यू कॅन अप्रोच टू द सुप्रीम कोर्ट ऑफ द इंडिया. त्यानंतर सांगितलंय प्रकरण 4 त्यामध्ये येतात मार्गदर्शक तत्व. त्यामध्ये म्हटलं गेलं की स्टेट शुड बी टेक केअर ऑफ द एव्हरीवन्स ब्रेड अँड बटर. राज्यानं प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे. राज्यात कोणीही उपाशी मरता कामा नये. जो शिक्षित आहे त्याला नोकरी द्यावी, जो अशिक्षित आहे त्याला उद्योगधंद्यासाठी भांडवल द्यावं. त्यानंतर तेही नसेल तर त्याला रोजगार हमीत काम द्या आणि तेवढंही नसेल तर बेरोजगारी भत्ता द्यावा. पण राज्यात कोणी उपाशी मरता कामा नये याची राज्यानं काळजी घ्यायला हवी. त्यानंतर येतं अनुच्छेद 368. त्यामध्ये सांगितलंय जर घटनाकर्त्यांनी बनवलेली घटना जर भविष्यात मान्य नसेल तर तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता, पण संविधानाच्या मूलभूत चौकटीला कसलाही धक्का न लागू देता. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ ही तिन्ही बॉडीज इंडिपेंडेंट असतील. त्यामध्ये घटनेनं दोन तत्व स्वीकारली, ते म्हणजे झिरो इंटरफरन्स अँड डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, म्हणजेच सत्तेचं विकेंद्रीकरण आणि अहस्तक्षेपणाचं तत्व. ही संविधानाची मूलभूत चौकट कोणीही मोडू शकत नाही. अशी ही राज्यघटना बनवायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस गेले आणि 26 जानेवारी 1950 पासून ही भारतीय राज्यघटना अंमलात आली. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद.